करायची आहे आणि त्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात या ठिकाणी आपल्याला काम करायचं आहे। खरं म्हणजे आता या ठिकाणी भारतीय जनता पक्षाची तर शक्ती होतीच, पण आपले कैलास भाऊ देखील आपल्या सोबत आले। कैलास भाऊंना देखील खूप चांगला नगरपालिका चालवण्याचा अनुभव आहे, पण त्या काळामध्ये सरकार त्यांना पाहिजे त्या प्रमाणात त्यांचेही लोक त्यांना कधी साथ देत नव्हते। पण आता चिंता नाहीये, भारतीय जनता पक्षासारख्या मजबूत पक्षामध्ये तुम्ही आले आहे। कैलास भाऊ, हा पक्ष हा पाठीमागे उभा राहणारा पक्ष आहे। हे सरकार शहर बदलणारं सरकार आहे, त्यामुळे आता चिंता करण्याची आवश्यकता नाही आहे। या ठिकाणी कैलास भाऊ असतील, भास्करराव असतील आणि आमची सगळे नेते मंडळी असतील, या सगळ्यांच्या नेतृत्वामध्ये आता आपल्या या जालना शहरामध्ये भारतीय जनता पक्षाचा झेंडा आपल्याला लावायचा आहे। बंधू भगिनींनो, विधानसभेच्या निवडणुकीमध्ये ज्यावेळी प्रचंड मोठं बहुमत हे महायुतीला मिळालं, काही लोक म्हणायला लागले आता बघा या भाजपवाल्यांच्या 137 जागा आल्या, आता हे पहिलं काम काय करतील, लाडकी बहीण योजना बंद करतील। पण लाडक्या बहिणींनो, 1 वर्ष पूर्ण झालं, लाडकी बहीण योजना सुरूच आहे आणि जोपर्यंत तुमचा देवा भाऊ मुख्यमंत्री आहे ही योजना कोणीच बंद करू शकणार नाही। पण माझी विनंती या ठिकाणी भास्करराव, कैलास भाऊ, तुम्हाला सगळ्यांना आहे, महानगरपालिकेवर झेंडा तर लागणार आहे, महापौर आपला होणार आहे। महापौर झाल्यानंतर माझ्या लाडक्या बहिणींना केवळ लाडकी बहीण ठेवू नका, माझ्या लाडक्या बहिणींना लखपती दीदी करा। आता लखपती दीदीचा कार्यक्रम सुरू झालाय, महाराष्ट्रात 50 लाख लखपती दीदी तयार झाले आहेत। या वर्षी 1 कोटी पर्यंत तो आकडा जाईल। मी तुम्हाला हिशोब विचारणार आहे, 1 कोटी मध्ये माझ्या जालन्यातल्या किती लाडक्या बहिणी तुम्ही लखपती दीदी केल्या त्याचा हिशोब घ्यायला या जालन्यामध्ये पुन्हा मी येणार आहे। त्यामुळे माझी विनंती आहे, आता माझ्या लाडक्या बहिणींकरता या जालन्यामध्ये उमेद मॉल देखील मी मंजूर केलेला आहे। उमेद मॉलच्या माध्यमातून आतापर्यंत मोठ्या मोठ्या धन्ना सेटांचे मॉल होते, आता माझ्या बचत गटांचा मॉल असणार आहे। माझ्या बचत गटांच्या आमच्या भगिनी त्या ठिकाणी आपला माल ठेवतील आणि चांगले चांगले लोक गाड्यांनी त्या ठिकाणी येतील आणि त्या मॉल मध्ये जाऊन माझ्या भगिनींचा माल घेतील। अशा प्रकारचा उमेद मॉल देखील या जालन्यामध्ये आपण तयार केलेला आहे। आणि म्हणून बंधू भगिनींनो, खऱ्या अर्थानं भारतीय जनता पार्टी सर्वसामान्यांचा विचार करणारी पार्टी आहे। दीन दलित, गोर गरीब, आदिवासी, शेतकरी, शेतमजूर, महिला, अल्पसंख्याक, ओबीसी सगळ्यांचा विचार करणारी ही पार्टी आहे। आम्हाला या महानगरपालिकेवर झेंडा लावायचा आहे, तो केवळ खुर्च्या तोडण्याकरता नाही, तर जसं बबनरावजींनी सांगितलं, या जालना शहराला मराठवाड्याच्या टॉप शहरांमध्ये आणण्याकरता या ठिकाणी आम्हाला हा झेंडा लावायचा आहे। मला विश्वास आहे येत्या 15 तारखेला जेव्हा तुम्ही मतदान केंद्रावर जाल, इकडे तिकडे काही पाहू नका, जिथे बटन दिसेल कमळाची ती बटन दाबा। 15 तारखेला तुम्ही आमच्या कमळाकडे लक्ष द्या। 16 तारखेपासून 5 वर्षाकरता तुमची जबाबदारी आम्ही घेऊ, हा विश्वास तुम्हाला देतो आणि माझं बोलणं संपवतो। धन्यवाद। जय हिंद, जय महाराष्ट्र।